पण जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. आज दिनांक 17/2/2026 रोजी माननीय आयुक्त सौरवराव यांची नुकतीच निघता निघता लाईव्ह पॅसेजमध्ये भेट झाली, चर्चा झाली. कारण की मी त्यांना फोन केला होता आयुक्तांना तात्काळ भेटण्याबाबत, परंतु माननीय विधानसभा आमदार संजय केळकरजी आल्यामुळे ते तात्काळ भेट होऊ शकले नाही. परंतु मी संध्याकाळपर्यंत थांबलो आणि थांबल्यानंतर मला आयुक्तांनी पाहिलं आणि बोलावून विचारलं, काय प्रॉब्लेम झाला आहे. तर मी सांगितलं असं आहे, रोड नंबर 22मधील नाला INDP पार्ट 3मधील नाला क्रमांक जो आपण 12 मीटरचा केला होता, अतिक्रमण अनधिकृत बांधकामे काढून तो 6 मीटरचा करण्यात आलेला आहे आणि तो बंदिस्त करण्यात येणार आहे, असं प्रथमदर्शनी पाहणीत आढळून आलं. आणि 17-18मध्ये सदर ठिकाणचा नाला आणि रस्त्यातील कलवट आपण बनवण्यात आला होता, परंतु दुबार खर्च करून तो पुन्हा नव्याने तिथे तो केला जातो आहे खोदून, आणि नाल्याची रुंदी कमी केली जाते, म्हणजे नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे केलं जातं आहे. आणि तत्कालीन आयुक्त भोगे यांचे 2003चे परिपत्रक वजा आदेश आणि 2005 पूर्व, म्हणजे 5 वर्षापूर्व, म्हणजे 2020-21मध्ये ज्यावेळेस राबोडीतील नाला DP रस्ता म्हणून करण्यात घेतला नियमबाह्य पद्धतीने, त्यात मी हरकत घेतली होती, तेव्हा मी नव्याने परिपत्रक डॉक्टर बिपिनजी शर्मा आयुक्त असताना जारी केले की अशा प्रकारचे नाले बंदिस्त केले जाऊ नयेत. त्या अनुषंगिक मी आज आयुक्त यांची भेट घेतली. आयुक्त यांनी तात्काळ उपनगर अभियंता सुधीर गायकवाड यांना पाणी करण्यासाठी वाघ एस्टेट भागातील नाल्याची सूचना माझ्या समक्ष दिल्या आणि त्याप्रमाणे आत्ता उद्या पाणी होईल आणि कशा प्रकारे ते काम बंद केले ते तात्काळ थांबवण्यात येतील. धन्यवाद. जय हिंद, महाराष्ट्र.